नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं पहा, सगळं आवरून घेतलंय आणि मी कुठं निघाले तर मी निघाले गावाला. गावाला जायच्या आधी यांना दोघांना छान समजून सांगितलं, भांडणं खेळू नका आई नसताना. मग काय त्याच्यानंतर माझ्या महाराजांना मुजरा केला, महाराजांना विनंती केली, माझ्यासोबत चला व मी जी सेवा करणार आहे ती निर्विघ्न पार पडू द्या. मग काय मुजरा केला, महाराजांना मुलांना लक्ष द्यायचं सांगितलं आणि अगदी निघण्याच्या तयारीला लागले. निघायचं कुठं होतं तर ते तुम्हाला समोर कळलंच. पण त्याआधी पहा, हे दोघंचे दोघं मला मस्त पार्किंगमध्ये वाटं लावायला आले खाली. वाटं लावलं आणि मग मी निघाले. तर ताईंनो, माझ्या फ्रेंड आणि मी कुठं निघालोय ते सांगतेच. तर आम्ही चाललोय गाणगापूरला. का बरं? तर तिथं एके दिवसाचं गुरुचरित्र पारायण आहे सामुदायिक. त्यानंतर जे माझे मेडिकलवाली फ्रेंड आहे त्यांच्याकडून आम्ही गोळ्या वगैरे घेतल्या. म्हणलं डोक्याच्या पित्ताच्या गोळ्या घ्या आपल्याला सोबत आणि चला निघालोत. मग दरबारात आलो स्वामींच्या. परत स्वामींना नारळ ठेवलं, विनंती केली, जी सेवा करायला चाललो ती सेवा निर्विघ्न पार पडू द्या व तुम्ही आम्हाला सुखरूप न्या आणि सुखरूप घरी आणा. त्यानंतर पहिला टप्पा घेतला आणि इथं थांबलो. छान असा रस घेतला. मैत्रिणी ह्या चौघी आणि मी एक 5 जणी असं मिळून आम्ही एक छोटी गाडी घेऊन गाणगापूरला निघालो. तर गाणगापूरला गुरुचरित्र हवनयुक्त एक सेवा होती. त्यानंतर ताईंनो, आम्ही पहिले दर्शन घेतलं अक्कलकोटचं. अक्कलकोटचं कोणतं दर्शन घेतलं तर महाराजांचं समाधी मठाचं दर्शन घेतलं. अगदी अक्कलकोटला महाराजांचे 2 देवस्थान आहेत. एक म्हणजे समाधी मठ आणि दुसरं म्हणजे वृक्ष. ह्या दोन्हीकडे दर्शन घ्यायचे होते आम्हाला. मग काय बघा, मारुती तुम्हाला आज स्वामींचं छान असं पादुकाचं दर्शन होतंय. तर आज आहे पौर्णिमा. तर म्हणलं चला आपल्या ताईंना पण स्वामींचं दर्शन द्यावं. इच्छेने तिथं माझ्या इच्छेने स्वामींची थोडी का होईना मला मूर्ती दिसली. तर पहा किती सुंदर मूर्ती आहे. दोन्ही मठात सेमच मूर्त्या आहेत आणि दोन्ही मठात सारखंच प्रसन्न वातावरण आहे. पण भरपूर लोक एकाच मठात दर्शन घेतात स्वामींचं आणि दुसऱ्या मठात जातच नाही. तसं तर आम्ही भरपूर वेळा तसं केलं होतं. पण पहा, आता समाधी मठामधून गाडी घेऊन जाण्यापेक्षा मग रिक्षावाल्यांना सगळे लोकेशन माहीत असतात. मग रिक्षाने आम्ही सगळ्या मैत्रिणी दुसऱ्या मठात गेलो आणि मठात दर्शन घेतल्याच्या नंतर ह्या मठात आल्याच्या नंतर सुद्धा अजिबात गर्दी नव्हती. स्वामींनी अगदी छान दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर चला ताईंनो, इथं दर्शनाला आलोय आणि इथं छान दर्शन नाही होईन असं कधीच होणार नाही. महाराजांना तर खूप इच्छा असते आपल्या भक्तांना दर्शन घ्यायला. पण भक्तांना तितकी इच्छा पाहिजे की महाराजापर्यंत जाण्याची. त्यांच्यापर्यंत किती दुरून जाऊ द्या, अगदी छान दर्शन देतात. प्रत्येक वेळेला स्वामींचं दर्शन छानच होतं. मग काय समाधी मठातून वटवृक्षाकडे आलो. तिथं दर्शन घेतलं. सुंदर असं महाराजांनी इथं सुद्धा दर्शन दिलं. तुम्ही पाहू शकता, मठामध्ये अगदी प्रसन्न वातावरण झालेलं होतं. तर चला, ह्या जानेवारी महिन्यात आणि लगेच फेब्रुवारी महिन्यात सुद्धा महाराजांचं परत दर्शन झालं. अगदी ह्या 2 महिन्यात 2 वेळेस स्वामींनी बोलवलं. खरंच महाराज तुमचे मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही मला दर महिन्याला दर्शन दिलं. तर चला ताईंनो, इथं कोण कोण आलेलं आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही पण ह्या मंदिरात गेलो होतो. त्यानंतर आम्ही लगेच गाणगापूरला आलो. 8 वाजता तिथं अक्कलकोटला होतो, 9:30ला गाणगापूरला आलो. गाणगापूरमध्ये भक्तनिवासमध्ये राहिलो आणि सकाळी उठलो आणि आता लागलोय पारायण वाचन करायला. तर आता वाजलेले आहेत 5 आणि 5 वाजता ब्रह्ममुहूर्तावर गुरुचरित्र पारायण सुरुवात झाली. गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली 8 आणि संपलं 12:30 वाजता. तसं 12ला वाचन संपलं. 12च्या आत आणि 12:30 वाजेपर्यंत हितगुज झालं. त्यानंतर सुंदर असा महाप्रसाद होता आम्हाला कुठं तर गाणगापूरला. अगदी इथं 7,000 लोकसंख्या बसती पारायणाला. पण आज भरपूर सारे लोक आलेले होते. कोणी गुजरातहून तर भरपूर लांबून लोक आलेले होते. तर चला, एवढा शूट घेतला कारण इथं फक्त माझं गुरुचरित्र पारायण होण्याची इच्छा होती. शूट वगैरे काही घेतलं नाही गाणगापूरमध्ये. मी थोडंसं शूट घेतलं, जेवढं होईल तेवढं. पूजा चालू झाल्याच्या नंतर अजिबात कोणाला बोलायचं नव्हतं. म्हणजेच वाचन चालू झाल्याच्या नंतर ग्रंथ घेऊन गेले आणि हवनसुद्धा केलं. वाचन पण छान झालं.
माझी अशी इच्छा आहे प्रत्येकाने दर महिन्याला गुरुचरित्र पारायण हे गाणगापूरला होतं सामुदायिक एका दिवसामध्ये केलंच पाहिजे. जेवढी संख्या असेल तेवढे आपले पारायण घडतात असं म्हणतात. बरं, माझ्या महाराजांची मूर्ती पहा गाणगापूरची, अगदी प्रसन्न होती. सकाळी सकाळी इतकी छान वाटत होती मूर्ती, मस्त हार वगैरे. ते भैया आवाज देत होते की शूट घेऊ नका. अगदी महाराजांचे खूप छान छान फोटो आहेत जुने स्टोअर करून ठेवलेले आणि इतके छान दिसत आहेत ताईंनो. आपण जर गाणगापूरला गेलं की खरंच ना, तिथं गुरुचरित्र पारायण केलेलं कधीच असं होत नाही की इच्छा पूर्ण होत नाही. नक्की तिथली पारायण केलेले संकल्प सोडलेली इच्छा लवकरच पूर्ण होती. तसंच गाणगापूरमध्ये पहिल्या एंट्रीला दत्त महाराजाची असं छान मूर्ती आहे, तिचं दर्शन घेतलं. त्यानंतर पहा महाप्रसाद, वरण भात पोळी आणि शिरा, अगदी मस्त जेवण केलं. कारण आम्ही सकाळी 5 वाजता पारायणाला बसलेलो होतो. आम्ही भरपूर जणींनी बिस्किट वगैरे खाल्ले, पण आमच्यातल्या काही ताईंनी निरंकार पारायण केलं, पण आम्ही खाऊन केलं. कारण परत ना कसं तरी होतं आणि मग जेवणाकडे लक्ष राहतं आणि वाचण्याकडे राहत नाही. त्यानंतर असा आहे महाराजांचा दरबार. हो दरबार कुठला आहे तर हा दरबार आहे गाणगापूरचा. अगदी भारी आहे. खाली मस्तपैकी किचन आहे, वरती महाराजांचं केंद्र आहे. त्यानंतर अक्कलकोट जाताना झालं होतं, मग राहिलं होतं तुळजापूर. तर येत्या वेळेस तुळजापूरचं दर्शन घेतलं. बरं, तुळजापूरमध्ये असं कधीच होत नाही की आई जगदंबा छान असं दर्शन देतात, पण मात्र त्रास खूप देतात. कारण परीक्षा घेतात आणि नंतरच दर्शन देतात. तर चला, आमचं तुळजापूरचं दर्शन झालंय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा.